हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून खरंच असं वाटते की लोकांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. विशाल आणि अनुश्रीचा एवढा अक्षरशः चेहरा समोर आलेला आहे ना, म्हणजे दिसून पडते की किती खोटारडे आहेत, किती भाबवलेले आहेत. स्वतः त्याच गोष्टी करतात तेव्हा कसे काय मिरवतात, आणि तेच गोष्ट त्यांच्या तोंडासमोर कोणी व्यक्तीनं बोलली तर कसे भाबकतात, कसे खोटं बोलतात, कसे चावट आहेत. मतलब लिटरली त्यांची रिअल पर्सनॅलिटी ना आता तर अक्षरशः लवकर जसे जसे फिनाला येऊन राहिलेला आहे ना, तसे तसे त्यांची रिअल पर्सनॅलिटी दिसत आहे, लिटरली दिसत आहे. आणि मला खरंच आवडत आहे की लोकांनी आपल्या ते नडेपणाची पट्टी काढून त्या विशाल आणि अनुश्रीकडे बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की ते किती खोटारडे आहेत आणि किती घाणेरडा गेम खेळत आहेत. तर आजच्या एपिसोडची सुरुवात अशी झाली होती की रेवा घराच्या बाहेर गेली होती, आणि जेव्हा रेवा जात होती तेव्हा तन्वीने म्हटलं होतं की विशाल फिजिकल फाईट करून सुद्धा घरामध्ये आहे, अनुश्री खोटं बोलते तरी लोक तिला ओट करत आहेत, तुझ्यासारखी प्रेमळ मुलगी घराबाहेर जाते, अशी ते जात होते. तर आपल्या मनातल्या भावना तिने व्यक्त केल्या. आता त्यामध्ये व्यक्त करताना तिने विशाल आणि अनुश्रीला ऍड केलं की विशाल आणि अनुश्री कशी आहेत, निगेटिव्ह पर्सनॅलिटीचे आहेत, तरी लोक त्याला वाचवत आहेत. आता ह्या दोघांना, अनुश्री आणि विशालला, खूप जास्त मिरची लागली की हे तन्वी आम्हाला अशी काय कशी काय म्हणू शकते, हे स्वतःला काय समजते, हे स्वतःच खूप चांगली माणूस आहे का, आम्ही माणूस म्हणून चांगले आहेतच नाही का, असे खूप सारे प्रश्न, असे खूप असे भ्यापे 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 करून असे भरारलेले होते. तेव्हा माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की जेव्हा तन्वी फर्स्ट फायनलिस्ट झाली होती तेव्हा विशाल आणि अनुश्री होते ना, जे प्रत्येक कोण्यामध्ये जाऊन बिग बॉसच्या प्रत्येक कोणा, हिथं कोणा, हा कोणा, तो कोणा, तिथं कोणा बसून फक्त तन्वी बद्दल वाईट बोलायचे. हे तन्वी किती ऍक्टिंग करते, कसं काय हिला जमते यार, म्हणजे एवढा टॉर्चरिंग असायचा की त्यांची कन्व्हर्सेशन सुद्धा ऐकायची इच्छा होत नव्हती. मतलब एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या रीतीने वारंवार तन्वीला डिफेम करत होते प्रत्येक एक गोष्टीमुळे. हा काय म्हणते विशाल, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी तन्वीबद्दल डिस्कशन करू, मी कोणाबद्दल एवढं डिस्कशन करत नाही. लाईक सिरियसली विशाल कोटियाल, जेव्हापासून तू आला आहेस, बिग बॉसचे 3 महिने झालेले आहेत, प्रत्येक एकच तुझं काम आहे एका जागी बसणे, एक कॉर्नर पकडणे आणि त्या व्यक्तीबद्दल, जे व्यक्ती तुला आवडत नाही त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणे, चुगली करणे, चुगलीगंडी करणे. त्याच्या व्यतिरिक्त तुझा गेम काय आहे, लिटरली गेम काय आहे? लोकांना मॅन्युप्लेटिंग करणे, वाईट वाईट बोलणे, वाईट वाईट चुगली करणे, वाईट वाईट घाणेरड्या रीतीने बोलणे, आणि फक्त सर्वात जास्त म्हणजे खोटी पर्सनॅलिटी आहे. सर्वात जास्त खोटी पर्सनॅलिटी असणं विशाल कोटियाल. असं म्हणते की मैं जैसा हूं ना वैसे मुंह के सामने हूं, तू जसा आहेस तसा मुंहच्या वर नाही आहेस. ते तन्वी कोलते आहे, जशी मनात आहे तशी तोंडावर आहे. तू काय आहे ना, काय जसे आता फॉर एक्झाम्पल कालचंच घेऊ, रेवा चहाच्या पहिले रेवाला म्हणजे ते अनुश्रीला काय म्हणते, या संस्कृती असली असती ना रेवाच्या जागी तर खूप छान गेम खेळलं नसतं, लिटरली खूप छान गेम खेळले असतात. रेवा तेवढी चांगली गेम खेळत नाही, आणि जशीच रेवा घराच्या बाहेर जात आहे ना, तर रेवाला म्हणते वंडरफुल प्लेअर आहे, वंडरफुल प्लेअर. मग हे जे गोष्ट आहे, जो त्या अनुश्री सोबत तू म्हटलेला होता सोप्यावर बसून, तेच गोष्ट बोलण्याची ताकद आणि धमक तुझ्यामध्ये नाही आहे का, की रेवाला जाऊन तू अशा म्हणशील की संस्कृती तुझ्या जागी असली असती तर चांगला गेम खेळला असता. म्हणजे एवढी डबल पर्सनॅलिटी, एवढा खोटारडा, एवढा जेलेस आहे तन्वीपासून, आणि खास करून राकेश बापट पासून हा व्यक्ती म्हणजे लिटरली जळून जळून पागल झालेला आहे. आता मला सांगा, मग हे डिस्कशन वगैरे चालू होते त्यावर विशाल राकेशला गले वगैरे भेटते की इट्स ओके, वी आर फायनलिस्ट, आता आपण टॉप फायनलिस्ट झालेले, आपण टॉप 5 मध्ये वगैरे आहोत. तेव्हा मला एक प्रश्न आला, तो म्हणते यार मैं ना तो सॉरी यार जो भी हुआ ऐसा वगैरे, तो असं सॉरी वगैरे म्हणते. तेव्हा तो एक गोष्ट अजून म्हणते की यार मला ना तुला सॉरी पहिल्यापासूनच म्हणायचं होतं, पण मी वाट बघत होते की आपण टॉप 5 वगैरे मध्ये येऊन तेव्हा मी तुला सॉरी वगैरे बनेन. आणि मला असं झालं की लाईक सिरियसली विशाल, मतलब लाईक सिरियसली आम्ही तुला इथं फुल दिसत आहोत, मंद दिसत आहोत, बेवकूफ दिसत आहोत, जे ऑडियन्स इथं बसलेली आहे, जे बिग बॉस बघत आहे, म्हणजे ज्या व्यक्तीने फिजिकल मारहाण केलेली आहे, ज्या व्यक्तीने वाईट बोललंय, ज्या व्यक्तीने वाईट कृत्य केले आहे, ज्या व्यक्तीमुळे बिग बॉसने शिक्षा सुद्धा दिलेली आहे, त्या व्यक्तीने आतापर्यंत महाराष्ट्राला माफी मागितली आहे की महाराष्ट्र मला माफी करा. महाराष्ट्राला भीक मागून काय भेटत नाही रे. ज्या व्यक्तीसोबत तू वाईट वागलेला आहे, ज्या व्यक्तीसोबत तू मारहाण केलेला आहेस, त्याच दिवशी जेव्हा तुला पस्तावा झाला होता ना एवढा की यार मला नाही, माझी चूक झाली, माझी चूक झाली, भाऊच्या धक्क्यावर तू महाराष्ट्राला माफी मागितलास, तेव्हाच तुला राकेश बापटला माफी मागायला पाहिजे होता ना, की राकेश आय एम सॉरी, मला फिजिकल नाही व्हायला पाहिजे होतं, फिजिकल गोष्ट चुकीची आहे. तेव्हा तू माफी का बरं नाही मागितलास? तेव्हा तुझा अहंकार, तुझा मेल इगो, तुझा इगो, त्याची सेल्फ रिस्पेक्ट, तुझ्या खूप साऱ्या गोष्टी आलेल्या होत्या तुझ्यामध्ये. आणि आता अचानक टॉप 5 झाल्यानंतर तुला अचानक आठवत आहे की राकेश बापटला तर मला खूप हप्त्यापासून सॉरी बोलायचं होतं, परंतु मी वाट बघत होतो की आम्ही टॉप 5 मध्ये येईन तेव्हा मी तुला सॉरी बोलणार. मतलब तुला माहित नव्हतं की राकेश बापट टॉप 5 मध्ये येऊ शकते किंवा नाही येऊ शकत. म्हणजे आतापर्यंत जो व्यक्ती बॉटम मध्ये आलेला नाहीये, आतापर्यंत प्रत्येक नॉमिनेशन मधून फर्स्ट टाइम तो सेव्ह झालेला आहे, तो व्यक्ती टॉप 5 मध्ये येऊ शकत नाही असं तुला वाटलं होतं? म्हणजे किती खोटारडापण, किती नाटक, किती सोंग, किती मूर्खपणा. आणि मला समजत नाहीये, तन्वीने त्यांच्या तोंडासमोर म्हटलं की विशाल फिजिकल फाईट करते, दॅट इज ट्रू. अनुश्री फक्त खोटं बोलते, दॅट इज ट्रू.
तर ते गोष्ट त्यांना चुबत काऊन नाही, ते तर गोष्ट सत्य आहे. आणि लोकांना तन्वी का बरं वाईट वाटत आहे? लोकांना म्हणजे तन्वी तर बरोबर बोलली ना. आणि तन्वीमध्ये लोकांना अहंकार दिसत आहे किंवा माज दिसत आहे, की खूपच हे चावट चावट बोलते, काय गरज होती विशाल आणि अनुश्रीला बोलायची. मग तेव्हा हे लोक कुठे गेले होते, जेव्हा विशाल आणि अनुश्री वारंवार त्यांच्याबद्दल वाईट बोलत होते, वारंवार तन्वीला टार्गेट करत होते प्रत्येक कोण्यामध्ये, तेव्हा त्यांना विशाल आणि अनुश्रीमध्ये अहंकार दिसला नाही का? अनुश्री आणि विशालमध्ये निगेटिव्ह इमेज दिसली नाही का? मतलब किती डबल स्टँडर्ड यार, किती डबल स्टँडर्ड्स आहेत. आणि अशा लोकांना लोक सपोर्ट कसे करत आहेत? मला वाटतं सपोर्ट वगैरे नाही, याची PR गेम आहे. पैसे देऊन लोकांना रिव्ह्यू करायचं, म्हणजे माझ्याबद्दल चांगले बोलतील, माझ्याबद्दल चांगले बोलतील, तर मग माझ्याबद्दल अजून चांगली पब्लिक येईल आणि मला वोट करतील. आणि मला समजत नाहीये, जेव्हापासून त्याची फिजिकल फाईट झाली आहे ना, तेव्हापासून तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज नाही दिसत आहे. एवढा बाई मॅन्युप्लेटिंग, एवढा गुलू एवढा अनुश्रीबद्दल इमोशन्स, एवढा प्रेम उतू गेलेला आहे, एवढा रडरड चाललेला आहे. दीपाली सोबत काय चांगला वागते. जेव्हा राखी होती तेव्हा तिला म्हणते की पर्सनल जाऊच नको. जो व्यक्ती स्वतःच कांडेचाडी करते पर्सनल गोष्टी, तो राखीला समजवत आहे म्हणजे मी सर्वात श्रेष्ठ, मी खूप शांत आहे. काटा ग्रुपचे जास्त लोक आहेत आणि टोडी ग्रुपचे कमी लोक आहेत, म्हणून काटा ग्रुप टोडीवर अटॅक करत आहे. आम्ही दोघंच लोक आहोत, विशाल आणि अनुश्री, आम्हाला वाचवा, आम्ही किती कमजोर आहोत. मतलब किती गेम खेळत आहे यार, हा किती गेम खेळत आहे, मतलब किती मॅन्युप्लेटिंग. आणि लोक मला मूर्ख वाटतात जे विशालला विनर म्हणून बघतात. मतलब का म्हणून बघता? मुलींवर स्त्रियांवर ताकद दाखवणे म्हणून तुम्ही त्याला विनर बघता, की स्वतःमध्ये एवढी सुद्धा धमक नाही त्याच्यामध्ये की तोंडावर जाऊन तो सीधा काही बोलू शकते. तो असते ना उंदीर, कसा असते उंदीर, लोकांसमोर दाखवते की मैं तो शेर हूँ, पण आपल्या बिडामध्ये उंदीर असते, तसाच तो उंदीर आहे. कारण की उंदीर फक्त लोकांच्या ना असं चुगलीमध्ये जाऊन बोलू शकते, तू अशी आहेस तशी आहेस. तोंडासमोर बोलण्याची धमक त्याच्या अंगात नाहीये. फक्त एवढं दाखवते की माझ्याजवळ एवढा वेळ नाहीये की मी तन्वी कोलतेबद्दल एवढं डिस्कशन करू. 3 महिने तेच केलास रे, आता पण तू तेच करत आहेस. तुझ्याकडे भरपूर वेळ आहे तन्वी कोलतेबद्दल बोलण्याचा. आणि अनुश्री माने साखर घेऊन येते, अरे गोड करा गोड करा. त्यावर तन्वी म्हणते की 3 महिन्यापासून आमचे वाद चालू आहे, 3 महिन्यापासून आमचे फायटिंग चालू आहे, 3 महिन्यापासून या सर्व गोष्टी चालू आहेत. आणि अचानक आम्ही टॉप 5 झालेले आहेत म्हणून मी सेलिब्रेट करीन, त्याला काँग्रेस करीन, गले वगैरे भेटीन, सर्व गोष्टी करीन. माझ्याच जमत नाही, लिटरली जमत नाही आणि कोणालाही जमणार नाही. आणि इफ समोरची व्यक्ती हे करत आहेत म्हणजे समजून घ्या की त्यांचं मग काहीच नव्हता 3 महिने. मग काय होता 3 महिने? आता खूप लोक म्हणतील मग ग्रजेस पकडून बसायचं का? ग्रजेस काय पकडायचं? तो गेम आहे. आणि त्या गेम मध्ये तुम्ही टॉप 5 झाले म्हणून एकामेकाला गळे भेटत होता, आणि त्याच्याच मागच्या पुढच्या दिवशी जाल तर एकामेकाचे टांग खेचत होता की इकडे समोर नको जाऊस, मागे गेल्या पाहिजे नॉमिनेशन मध्ये, कॅप्टन्सी टास्क. आणि मग अचानक टॉप 5 झाले म्हणून गळे भेटायचं, हे डबल स्टँडर्ड तन्वी कोलतेमध्ये आणि विशाल सॉरी राकेश बापटमध्ये नाही आहे आणि त्यांच्यामध्ये दिसून येते. आणि जसं राकेश बापटनं म्हटलं की हा विशाल मला सॉरी म्हणाल, काही म्हटलं तरी त्या गोष्टी मला लागलेल्या आहेत आणि त्या मी विसरणार नाही एखादा सॉरी वगैरे ह्या सर्व गोड्यामुळे किंवा टॉप 5 मुळे. अँड दॅट इज ट्रू, दॅट इज अ रिअल पर्सनॅलिटी, की एखादी गोष्ट तुम्ही चुकीची करत आहात, त्यांच्या मनामध्ये आहेत त्या गोष्टी. अशा नाही की भाई हाँ ओके इट्स ओके यार, हो गया ना हो गया. मग काय अर्थ आहे या सर्व 3 महिन्याला? मग काय अर्थ आहे या स्पिरिटला? मग काय तुम्ही आता टॉप 5 म्हणून म्हणून स्पर्धक म्हणून तुम्ही विसरून गेल्या सर्व गोष्टी. म्हणजे लोकांना वाटेल की भाई विशाल आणि अनुश्री किती चांगले आहेत ना, पुढाकार घेत आहेत, गले वगैरे भेटत आहेत, सर्व गोष्टी करत आहेत. आणि हे राकेश बापट आणि तन्वी कोलते किती घमंड आहे, यांच्यामध्ये भेटत वगैरे नाही आहेत. मला तर तन्वी आणि राकेश बापटमध्ये धमक तरी दिसत आहे की ते सत्य बोलत आहेत की आम्ही गुलू नाही करणार वगैरे. आणि लिटरलीच खरा, दीपालीला जेव्हापासून दीपाली आणि तन्वीमध्ये भांडणं झाले ना, फक्त हे अनुश्री आणि विशाल फक्त दीपालीला इन्फ्लुएन्स करत आहेत की यार दीपाली तू चांगली आहेस, तुझा फायदा उचलून घेतस, तू फॉर्म केली आहेस, तुलाच आउटसाईड पाठवत आहेत. तन्वीला कशी जवळ रेवा आहे, तू तुझ्या जवळची नाही आहेस, फक्त कार भराचे काम. एवढेच आपुलकी होती तर बाकीचे 3 महिने काय केल्या तुम्ही? फक्त दीपालीबद्दल वाईट बोलायचं. अनुश्री आणि विशाल फक्त दीपालीबद्दल वाईटच बोलायचं, कधीच प्रेमाचा शब्द तरी बोलायचं नाही. हा सर्व डिस्कशन वगैरे झाला. त्याच्यानंतर सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक जो आला तो म्हणजे होते की टॉप 5 झालेले आहेत आणि आता सर्वांची एव्ही वगैरे दाखवत आहे. तर पहिली अनुश्री माने आली, तिची एव्ही वगैरे दाखवला, पूर्ण शेड्स दाखवला, सर्व गोष्टी दाखवला, ती इमोशनल झाली. त्याच्यानंतर दीपाली आली, दीपालीची सुद्धा पूर्ण एव्ही दाखवला, दीपालीची एव्ही मस्त होती. ती इमोशनल वगैरे झाली, सर्वजण इमोशनल होतात स्वतःची जर्नी बघून. आणि जशी दीपाली अंदर आली ना घराच्या अंदर, तेव्हा तिने काय म्हटलं तुम्ही लक्ष दिला? की विशाल तू माझ्या पाठीमागे किती गॉसिप्स केलायस, किती चुगली केलायस, किती बोलतस रे माझ्या पाठीमागे. मतलब विचार करा ना, आता ते जेव्हा प्रत्येक एव्हीमध्ये तो विशाल प्रत्येक व्यक्तीबद्दल फक्त बॅक बिचिंग करत आहे. स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत लोकांनी जळणे, बॅक बिचिंग करणे. दीपाली माझी फ्रेंड आहे म्हणून मी तिच्यासोबत बोलतो, इन्फ्लुएन्स करत नाही. मग 3 महिने तिच्याबद्दल बॅक बिचिंग कसा काय करत होतास, तिच्याबद्दल वाईट कसा काय बोलत होतास. आणि लिटरली दीपाली पाहून येते एव्ही तेव्हा तिला विशालला खरंच म्हणते की तू माझी बॅक बिचिंग केलेला आहेस. म्हणजे किती डबल स्टँडर्ड्स आणि किती खोटारडा भरलेला आहे अनुश्री आणि विशालमध्ये. त्यांचे थोबडे पाहूनच असं वाटतं की ओ माय गॉड, निगेटिव्हिटीची दुकान आहे, फक्त निगेटिव्हिटीची दुकान आहे. अशा लोकांना तुम्ही विनर बघता. टॉप 5 मध्ये डिझर्व करतात, गेम चांगला आहे त्यांचा, गेम निगेटिव्ह असला तरी गेम खेळतात, टॉप 5 मध्ये डिझर्व करतात. परंतु लिटरली तुम्हाला लोकांना सिंपत्ती म्हणा, लोकांना विशाल कोटियालला विनर बघायचं आहे, अनुश्री मानेला विनर बघायचं आहे,
कोणत्या अँगलनी यार, कोणत्या अँगलनी कोणते तत्व बसत आहेत. फक्त निगेटिव्हिटी, मॅनिप्युलेटिंग करणे, बॅक बिचिंग करणे आणि लोकांसमोर दाखवणे, आम्ही तर बोलतच नाही, आमच्याजवळ एवढा वेळ नाहीये, फक्त उंदीर आहे विशाल कोटियाला असं दाखवते की तो शेर आहे. तर अक्षरशः तो एक लहानसा उंदीर असते ना, त्याला काहीच कमी काळजीचा, हिंमत नाही, दम नाही लोकांसमोर बोलण्याचा, खेळण्याचा, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. फक्त स्त्रियांवर ताकद दाखवणे, वाईट वाईट बोलणे, चुगलीबाजी करणे आणि मग तोंडासमोर चांगले बनणे, सिंपत्ती कार्ड खेळणे, पैसे देऊन रिव्ह्यूला ठेवणे, मग त्याची पब्लिक करणे, पीआर टीम खेळणे. पूर्ण निगेटिव्हिटीची दुकान आहे. राकेश बापट आणि तन्वी कोलते द रिअल पर्सनॅलिटी आणि दीपाली सुद्धा रिअल पर्सनॅलिटी आहे असं मला वाटतंय. परंतु लिटरली तुम्ही बघाल ना, तन्वी आणि राकेश बापटमध्ये आता पण ती धमक आहे की एवढे वर्ष, एवढे दिवस ते 3 महिने खेळत आहेत आणि डायरेक्ट मी विशाल कोटियालला काँग्रेस म्हणेन की तू टॉप 5 मध्ये आलेला आहेस, किंवा राकेश बापट आहे मी विशाल कोटियालला माफ करेन, हे माझ्याने जमणार नाही. दॅट इज अ ट्रू पर्सनॅलिटी. मला असं वाटतं की अशा पर्सनॅलिटीला विनर करायला पाहिजे, ना की अशा पर्सनॅलिटीला. आणि फक्त विशालचे चाडे सुरू आहे की त्याला वोट भेटल्या पाहिजे म्हणून, बाकी काहीच नाहीये. तुम्हाला या पूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटते, विशाल आणि अनुश्रीबद्दल तुमचे काय मत आहेत, मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.